जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आज तुम्हाला मी सांगणार आहे, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील समजा डिटेल्स जर चेंज करायचे असेल, तुमचं नाव म्हणा, जन्मतारीख किंवा फोन नंबर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेंज करू शकता। आणि जे काही बाकीच्या गोष्टी आहेत जसे की फोटो म्हणा, फिंगरप्रिंट, ह्या गोष्टी ज्या चेंज करायच्या ह्या तुम्हाला डायरेक्ट आधार सेंटरवर चेंज करावं लागणार। कशा पद्धतीतून तुम्ही गोष्टी चेंज करू शकता आणि जसं की समजा तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तो घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता। जर नाव जर चेंज करायचं असेल ते सगळी गोष्टी आहे ते चेंज करू शकता। फक्त तुमचा फोटो म्हणा आणि बोटांच्या फिंगर्स या गोष्टींसाठी तुम्हाला फक्त आधार सेंटरला जावं लागणार आहे। आणि कशा पद्धतीतून चेंज करायचं, किती चार्ज लागणार, सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो आणि कोणती वेबसाईट आहे काय सगळं काय सांगणार। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या गोष्टी आहेत ते चेंज करू शकता, कशा चेंज करायचं सगळं काय सांगणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिले ते तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल, तिथे जर भेटली नाही तर डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, टेलिग्रामवर ही लिंक आहे ते अपलोड मी केले, ते सुद्धा तुम्हाला लिंक आहे ती भेटून जाईल। ती लिंक आहे ती डायरेक्ट त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट जी की आधारची पहिली वेबसाईट आहे, जसं की आता इंटरनेट माझं इथून बंद आहे, जी की आधारची वेबसाईट असेल ती डायरेक्ट आहे ती तुमच्यासमोर ओपन होणार आहे। ओके, हे बरेचशा जणांना माहिती असेल आणि बरेचशाच व्हिडिओमध्ये ही जी की आहे वेबसाईट मी सांगितलं आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। येथे बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, येथे जर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपडेटचा एक ऑप्शन भेटतो। बघू शकता इथे रेड कलरची जी की डेट लिहिली आहे बघू शकता, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक टू सबमिटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। ओके, क्लिक टू सबमिटवर क्लिक करून घ्यायचा। ज्यावेळेस तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस लोडिंग घेणार आणि त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर आणि कॅप्चर जी की असेल ते तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे। जी की माझा आधार नंबर असेल तो मी टाकून घेतो। आता मी इथे आधार नंबर टाकून इथे लॉगिंग विथ OTPवर तुम्हाला क्लिक करायचा आहे, कॅप्चर सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे अशा पद्धतीतून जो OTP आला असेल तो अशा पद्धतीतून तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जी की असेल सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिंगचं ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करू। ओके, OTP आहे तुम्ही सबमिट केला आणि त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर काय होतं की डायरेक्ट बॅक येतं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने इंटरफेस येईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, जी की आहे इथे तुम्हाला लगेच समजेल की लॉगिंग झालं तुमचा इथे प्रोफाईलचा जी की आहे लोगो दिसून जाईल। महत्त्वाची गोष्ट काय, ही जी की वेबसाईट आहे आता जास्त करून ही वेबसाईटवर सर्व्हर जी की आहेत तुम्हाला माहिती आहे जे डाऊन असतात, कारण की वेबसाईट जास्त करून लोक यूज करत आहेत आता सध्या। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, म्हणजे तुम्ही ऑलरेडी लॉगिंग झाला असणार, ज्यावेळेस तुम्ही ते लोगो पाहता त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल। ओके, त्यानंतर बॅक आल्यानंतर काय करायचं, फेरशी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपडेट्स या ऑप्शनवर क्लिक करायचा। त्यानंतर इथे नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर संपूर्ण डिटेल्स आहे अशा पद्धतीने तुमच्या मोर येऊन जाईल। तुमची बघू शकता तुमचं नाव असेल, त्यानंतर डेट जी की असेल तुमची बर्थ डेट ती आली आहे, त्यानंतर ॲड्रेस तिथून आला आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही ते ह्याच्यावर क्लिक करून इथून नेक्स्ट करून घेऊ शकता। ओके, नेक्स्ट केल्यानंतर अपलोडचा इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहे, बघू शकता इथं अपलोडचं तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल। ओके, अपलोडचं ऑप्शन दिसल्यानंतर बघू शकता इथून तुम्हाला ज्या काही गोष्टी मागतील त्या सगळ्या तुम्हाला इथून गोष्टी आहेत त्या प्रॉपर अपलोड करून घ्यायच्या आहेत। बघू शकता इथे जी की आहे कशा पद्धतीने PNG म्हणजे PDF मध्ये किंवा JPG, PNG आणि PDF अशा 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेत। इथून तुमचा जी की काही गोष्टी असेल सगळ्या अपलोड करा, जसं की सिलेक्ट इथून डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला डॉक्युमेंट जे काही तुमचं असेल, इंडियन पासपोर्ट म्हणा, तुमचं काय डॉक्युमेंट्स असेल ते सगळे इथून बघायचं आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचं। जे काही तुमचं डॉक्युमेंट्स असेल यातील जे तुमचं डॉक्युमेंट्स असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला इथून अपलोड करून घ्यायचं आहे। जे तुमच्याकडे आता अवेलेबल असेल ते डॉक्युमेंट्सचे जे की फोटो काढून PDF किंवा याच्यात तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे। ते कसं करायचं हे माहिती नसेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेन आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे त्यामुळे तुम्हाला समजेल, तो करून इथून तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे। अपलोड केल्यानंतर येथे तुम्हाला क्लिक करून नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर येथे जी की आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। पेमेंट काय तर 50 ते 100 रुपये त्यांचं पेमेंट असू शकते, ते पेमेंट करून सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमचे जी काही डिटेल्स असेल ते पूर्णपणे चेंज होणार आहे आधार कार्डवर आणि नंतर तुमचं जे काही आधार कार्ड असेल ते रेडी होऊन तुम्हाला पोस्टांच्याद्वारे तुम्हाला येऊ शकतं। अशा पद्धतीतून तुम्ही व्हेरीफाय करू शकता। ऑलरेडी मी व्हेरीफाय माझं असल्यामुळे मी करत नाही। बघू शकता पहिली स्टेप आपली व्हेरीफाय झाली आहे, इथून दुसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे आणि तिसऱ्या स्टेपला एकदम सिंपल आहे, म्हणजे पैसे जे काही ऑनलाईन तिथे पेमेंट जे किती असेल ते पेमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं आधार कार्डची संपूर्ण डिटेल्स आहे ती पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे। तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज करू शकता, जसं की बघू शकता इथून मी बॅक आलो तर इथून तुम्ही जे डॉक्युमेंट्सवर मी क्लिक केलं नेक्स्ट करून घेतो, जसं की बघू शकता इथून तुमचं नाव सुद्धा चेंज करू शकता। जनरल मेल इथे मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथे बघू शकता जे काही तुमची डेट ऑफ बर्थ बरेचशे जणांना चेंज करायची, डेट ऑफ बर्थ सुद्धा ती चेंज करू शकता, जे काही ॲड्रेस सुद्धा तो चेंज करू शकता। फक्त तुमचे जे काही फिंगर्स म्हणा
तुमचा जो की फोटो असेल हाच तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन तो चेंज करावा लागणार आहे। आता आधार सेंटरने एकदम सिंपल त्यांची जी की ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही सगळ्या गोष्टी ते करू शकता। वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर अपलोड आहे, त्यामुळे तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता। तुमचं जर नाव किंवा काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर इझिली ते तुम्ही चेंज करून इथं पैसे आहेत ते सबमिट करून तुम्ही घर बसल्या चेंज करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।